आता काय झालंय, जे आपल्याला दररोजचं जे कालवणाला भाजीला आपण वाटण वाटतं ते संपलं या. आणि गावाकडून येतानाच कार्याळ आणलं होतं, काळ कार्याळ. तर त्याला आता मी धुवून घेणार आहे. नाही बाबा, ती नाही लागत, धुयाचं यात. हे 1 किलो कार्याळ येतं, तर मी सगळं आता ते धुवून ठेवणार आहे. आणि मग त्यातलं निम्म आपल्याला जेवढं वाटायला लागन तेवढं भाजून मस्त असं जेवढा मटेरियल घालायचं त्याला ते थोडं धन बडी काय लागन ते सगळं मटेरियल घेऊन भाजून घेणार आहे वाळवून. पण आता धुवून सगळंच ठेवणार आहे, नंतर परत भाजायच्या टायमाला मग धुयाची गरज नाही. त्याच्यामुळे ते आखं एकदमच धुवून घेणार आहे मी आता. खडं धुतल्या जातात बाबा, नको बाबा. एकदम त्यात नको लगेच, दाब खाली ठेव. आता हे कार्याळ वर तारांगत्यात, ते सगळं पाणी ओतून काढायचं. तर चाळण ठेवली खाली आणि त्यात चाळणीत गाळून घेते या का, तर मग वरचं कार्याळ ते नेमकं चाळणीत राहत्यात. आणि मग परत मला पाणी ओतायचं या दुयाला. दम सोड बा. आता 2-3 वेळा मी पाणी बदललं. आता डायरेक्ट हळूहळू थोडं पाणी घेऊन चाळणीत सगळं गाळून घेणार आहे आणि मग या काटवटीत ठेवणार आहे. याचं वाटण बनवायचं बाबा. आता असं आखं गुळून त्याचं पाणी चाळणीत गाळून सगळं काढून घेणार आहे गमेल्यातलं. आणि मग खाली खडं राहतात शेवटी. थोडंसं पाणी वत बाबा, थोडंच वत. बस. सागर बी अशी छोटी मोठी कामं चांगली करतो का नाही सागर? करतो ना तू मदत मला? मस्त अशी मदत करू लागतो मला तो कामाला. मला काम उरकत नाही म्हणून तो उरकू लागतो. मग मेंढका आल्यावर काम उरकत नाही मग मला. मग सागर माझा मदत करतो, मग उरकतं मला काम का नाही बाळा? मेंढ्या आल्यावर मग तो नाही करत काम, मेंढ्या नसल्यावर करतो. आता मग तो म्हणतो आई तुला कामाला मदत करू का मी? मग बाबा हात काढतो. तर आता हे बारीक रीती त्याच्यामुळं हळूच वरची वर गुळून राहिलेलं घेतलं कार्याला. सगळं धुवून झालं. आता दम बाबा दे करतो. आता धुवून बिराडापासनं बरं सगळं आम्ही वाळाय घालाय आणलंय का, तर तिथं कुकरी करड त्याच्यावर नाचत्यानं माती करत्यान. एवढं धुतल्याला फायदा होणार नाही आणि सांडवा बी बसल्यात आहे. म्हणून मग असं तुटाक मी वाळायला घालाय आणलंय ते कार्याला. किंवा कोंबड्या पण नाच करत्यान. नमस्कार. तर आता हे मी कालच्याला कार्याळ धुवून मस्त असं वाळायला घातलं होतं आणि कालच भाजायची होती. पण काल महत्वाचा मला टाइमच नाही भेटला भाजायला. त्याला वाळस्तवर ते वाळलं बी होतं लवकरच. पण मग दुसरं काम करत गोड्याचं पाण्याचं सरपणाचं त्याच्यातच गेला टायमिंग. आणि मग आता म्हणलं काम उरकल्याच्या नंतर आता संध्याकाळचा टायमिंग आहे, 5 वाजल्यात. तर मेंढर यायच्या आधी म्हणलं भाजून घ्यावं. वाघर बिगर द्यायला लागते, हे करायला लागतं. तर वाघर देऊन घेतली मी आधी. वाघर दिली आणि पाणी बिणी भरलं. तर म्हणलं आता कार्याळ भाजून घ्यायच्यात. तर चूल पिटवून घेतली. आता घेणार आहे भाजून कार्याळ. म्हणजे 1 किलो कार्याळातलं मी अर्धा किलो कार्याळ घेतल्यात. आणि मग बाकीचं
ह्यो मटेरियल सगळा घेतलाय निमा निमा. तर एक वाटी बाजरीची घेतली, एक वाटी हरभऱ्याची डाळ, एक वाटी तांदूळ आणि एक त्याच्यापासनं थोडी बारीक वाटी ती शेंगदाणं, एक वाटी धन, अर्धी वाटी बडीशोप, पुन्हा आपलं खडं मसाला असतात ते घेतल्यात. आता कढई ठेवली तापायला. आता सगळं मटेरियल भाजून घेणार आहे. तर जे आधी लवकर भाजत नाही ते भाजून घेणार आहे आणि मग शेवटाला जे लवकर भाजतं पटकनी त्याला उशारा भाजणार आहे. आता कढई बी चांगली गरम झाली आहे तर पहिल्यांदा डाळ भाजून घेणार आहे. हे म्हणजे 2-3 महिन्यातनं भाजायच लागतं. कारण एकदा जर भाजलं तर त्याला किती थोडं थोडं आपण आपल्या जसं कालवण बनवीन त्या अंदाजाने ते वाटाणा वाटतो. आणि मग थोडं थोडं वाटल्याच्या नंतर सगळा मटेरियल घातल्याच्या नंतर चांगलं अर्धा किलो त्याला कार्याळ आणि मग बाकीचं सगळा मटेरियल किलोचा होतो. असं 1.5 किलो मटेरियल भाजून होतो तो सगळा. आता बाजरी भाजून घेणार आहे. सगळं मी नीट करून ठेवलं होतं. मटेरियल जेवढा काढला तो त्या बाजरीत कुठं खडा माती, पुन्हा तांदळात, डाळीत, धान्यात सगळ्यात बघून व्यवस्थित नीट केलं आधी आणि मग भाजाय घेतलं. तर बाजरी अशी फुलल्यासारखी व्हायला लागली, पांढरी पांढरी. जसे आपण ज्वारीच्या लाया बनवतो अशा लाया व्हायला लागल्या. आता बाजरीच्या लाया व्हायला लागल्या म्हणलं की मग भाजली म्हणायचं ती चांगली व्यवस्थित. तरी अशा पांढऱ्या पांढऱ्या ते फुलायला लागलं बाजरीच्या ज्वारीच्या लायासारख्या. बसते हात लावल्या हो. आता ती पण एका ताट परत त्याच्यातच ओतून घेणार आहे. आता हे तांदूळ आहेत, बाजरी, डाळ आणि तांदूळ तिन्ही एकसारख्या 3 वाट्या घेतल्या होत्या. आता हे भाजून झाल्याच्या नंतर दुसरं बी काम आहे. गुढे आणायच्यात, परत पाणी पाजायची, त्यांना बांधायची. तवर तर मेंढरच येत्यात. मग चुलीक बघायचं स्वयंपाकाचं. आता तांदूळ टाकल्या टाकल्या पांढरं शिपत होतं. आता भाजल्याच्या नंतर ते एकदम सगळं गवळं गवळं दिसते. ते गवळं गवळं दिसलं की भाजलं म्हणायचं. आता हे धन आहेत एकदम हलकं, हे लगेच भाजत्यात, ह्याला नाही वेळ जात. धन मी मस्त भाजून घेतलं गवळं गवळं. आता ही बडीशेप भाजून घेते. धन्याचा भाजल्याच्या नंतर लयच मस्त वास यायला लागला. आता बडीशेप बी भाजली चांगली गवळी गवळी. आता हे शेंगदाणा एक पाटी धन घेतलं त्या प्रमाणे शेंगदाणा घेतल्या. ते आता शेंगदाणे भाजल्याच्या नंतर मी चुरगाळून घेणार आहे आणि मग चुरगाळल्याच्या नंतर त्याची फलकाट काढून मग त्यात टाकणार आहे. शेंगदाण्याची टरपाला उकले तर भाजलं. आता ते बी काढून घेते. आता एक खडा मसाला आहे. कुठं मिरी, दालचीन, हिरवी इलायची, चक्री फूल, जिरं, खसखस हे बरं सगळं आहे त्याच्यात. लवंग, नागकेशरी. आता ते बी भाजून ह्यातच काढणार आहे. आता शेवटाला हे कार्याळ भाजून घेते. बाळा सागा
आपले ती बघी आण चल आपल्याला भात घालायचा आता चल गुढी आणायला जायचं चल उरक आ खाया वय सागरला जरा खाया आणायला जायचंय आता आंब्याचा रस आणायचा सागरला शेंगदाणा असं चुळून घेतलं की त्याचं तुकडं पण दोन होत्यात आणि त्याचे फळकाट पण निघून जातात. आता कारळा बी भाजून घेतला. आता असं कालवून घेणार आहे मिक्स सगळ्याचा एक जीव करून घेणार त्याच्यात शेंगदाणे त्याची टरपालं काढून त्याच्या चांगलं चुरगाळून असे एका शेंगदाण्याचं दोन झालं म्हणायचं. आता गरम भरपूर आहे अजून तर चांगलं गार झाल्याच्या नंतरच त्याला मी भरून ठेवणार आहे. तर आपले वाटांमध्ये 1 2 3 महिने आपलं जसं वाटायला भेटन असं वाटलं जवळ चांगलं 2 महिने कमी वाटायला जर त्याला हे झालं तर मग जास्त दिवस जाणार किंवा दररोजच जर वाटायला लागलं तर मग कमी दिवस जाणार. आता कधी कधी आपण हे वाटीत नाही दुसऱ्या काय सगळ्याच कालवणाला वाटतो पण काय काय कालवणाला असं पिठलं करायचं म्हणलं तर भाजी किंवा दुसरं काय वाशाटाचं कालवण जर असं मटण मच्छी असलं तर त्याला घे म्हणता जास्त नाही वाटत. मच्छीला वाटतं बरं का रश्याला याला पण मटणाला नाही वाटून घालीत हे वाटण आम्ही मटणाच्या कालवणाला. नाही तर बाकी सगळ्याला आमटी असो डाळीचं कोणत्या डाळीचं असलं तरी त्याला फक्त वरणाला नाही आणि मेथीची भाजी बिजी असली कायची तर त्याला नाही सुक्याला. आता त्याला गडीभर व्यवस्थित झाकून ठेवायला लागल नाही तर कुकरी बिकरी नाचायची भीती सांडवायची भीती ती जास्त काळजी मला घ्यावं लागल. काय केलं वाटणाचं भाजलं आणि आधी गोड्याला गेले आणि मग तिकून आल्यानंतर गुढी जरा पाणी पाजून बांधली आणि आता भात चुलीवर शिजाय घातलाय तर शिजतोय आता भात. आता मेंढर बी येतात थोड्या वेळात कोकऱ्यांचा चाललाय आरोड त्यांच्या आयांच्यासाठी. हा सागरला जरा खायचंय आता सागरला खाया आता तिकडं कुठं दुकान आहे सागरला माहिती तिथं न्यायचं या तर आता नाही न्यायची पण सकाळ जाईन घेऊन आता रात्र होईल आणि मग इथं माणूस नाही आमच्या बिराडाव म्हणून मग सकाळच खाया आणणार आहे. तर मेंढरायच तर आता भात बी होईल सकाळ मग कायची भीती नाही. आता भात होतो आल्यामुळं झाकण ठेवायचं असं आणि दुसरं काम बघायचं. तर कोंबडे बी शिरत्यात आता ते आपल्या घरात काय म्हणला फक्त वाघ आहे नाही तर सागरला फक्त वाघ दिसतं. आता काय झालंय मोबाईलवर इथं वाघ आला तिथं वाघ आला बोबाट झालाय ती सागर आम्ही बी जरा घाबरतोय कारण दिवसाचं सागर म्हणतो भीती वाटते आई. एकामेकाला चावत्यात अशा मोठ्याल्या कोंबड्या बारक्याला चावत्यात. तर एक मोठ्या कोंबड्यांचं आहे आणि एक बारक्या पिलाचं पिलं येतं 5-6 आणि 2च कोंबड्या आहेत मोठाल्या त्यांच्यासोबत कोंबडा आहे 2. आता एक कुकरी वायचा आवाज कशाचा आला की लगेच वराडत्यात या थोड्या वेळात मेंढरच येत्या ना आता दिवस पण मावाळला या. काय म्हणला दिवसामुळे हा दिवसामुळेच आता बाणायचा मस्त बाकी चाललाय चुलीवरचा चहा. आता मेंढरातलं पण काम करून घेतलं कोकरी गड पाजून घेतली दूध पण काढून घेतलं ना आता मस्त बाकी पेशल दुधाचा चहा चाललाय बाणायचा. तर मग बाणाय काय केलं आज दिवसभरात काम आज वय हा आज काय हेच केलं आपलं कुठं
उराकलं आपलं पाण्याचं भांड्याचं कुठं काय वाघरा आहे गोळा केलं की मग आमची सागरची आणि आम्ही केली वाजता तयारी. होय. कालच्या आज कार्याला धुतलं होतं. हा हा. मग त्याचं ते मटेरियल आपली बनवला बिळ त्याची. असं का? हा वाटायला दररोज. दररोज द्या. आणि मग तेच चाललं होतं बरंच उशीर चांगलं आमचं काम. असं का? हा मग ते भाजून घेतलं आपलं थोडं थोडं मग ओली ओली वाटायला होतं. नाहीतर मग काय होतंय दररोज कालवण केलं की काय वाटून घालायचं ते विचार पडतो. हा ना मग काय आता खोबरं वाटायचं म्हणलं तरी खोबरं काय महाग शेंगदाणं किती महाग आहे का सोपं. तर हे ओली ओली जर सगळं भाजलं तर चांगलं 1.5 किलो वाटण होतं. आणि मग 2-3 महिने जातं आपलं भाजलेलं. परत 2-3 महिन्याने येतो टायमिंग भाजायचा. आणि मग काय मस्त बाकी आगी बाणाने हो पेशील तुझा चहा बनवला. गाळो का? आणि अर्चना मग काय कशी काय मेन रात चरली मग. बारीक चरली. हा ना मेंढराची वाघर पण जरा तुटाकच गेली. हा मग किसन काय चाललंय बापल्याकाचं. दिवसभर बापल्याकाची भेट नाही दिवसभर बापल्याकाची भेट नाही आणि संध्याकाळची भेट होती. टोपी नीट घाला की व्हायचं जरा डोक्यात. हा वय सागर काय भाऊ गाणं दाखवते. हा दिवसभरामध्ये गावात किती कापते काट किती मुडते दे मग काय गावतात माणूस पडतय किती पडतय बया. यालात किती गुततय. अहो मी गुढी आणाय गेली तर तिथं पडली घसरून. हा ना काय सांगायचं दिवसभरामधला. गुढी आणता आणता पडली घसरून. हा गुढी अशी वाकडी झाली आणि तिथं खाली खड्डा होता. मला काय माहित खड्डा त्या गावात दिसलाच नाही. हा. आणि गेली पळत पळत मोरला माघारी हाणायला. हा ना असा गाचक्याने पाय गेला अशीच मोर. लयला पडते मग डोंगरात पण पडते रे तिकडं. दर अर्चना तिथे कसरून होते. वाघ्या पण आरामशीर झोपलाय आता आराम करतोय. आता मस्त पैकी चहा घेतो आम्ही. मग बानाय आज काय बनवले. काय वाटण होय ते आपलं कोरडेशाला घालायला बरं पडतं. आणि असल्यातच ठेवायला लागतं कागदात. काय होतं मस्त असं कडक हाय असं राहतं. आणि जर दुसऱ्या अशा साध्या जर कापडात ठेवलं ना तर ते नरम होतं. मग ते वाटताना चांगले व्यवस्थित वाटायचं. कोरडेच मस्त बाकी होतं ना बानाय. हा वाटण असल्यावर मग काय ते ओलीचं एवढं एवढं जरी वाटून घातलं ना दररोज एवढं एवढं घालायचं ओली ओली मग ते लय दिवस जातं. कधी कधी दुसरं काय असलं तर ते नाही बी घालीत आपण वाटण. पण हे महत्वाचं म्हणजे गाय गायच्या वेळेला हे वाटायला पटकेने जमतं. किंवा ह्याची मग अशी मस्त अशी पावडर जरी बनवून ठेवली ना मिक्सरमध्ये किंवा खडा मसाला. खडा मसाला आहे का? तेच ना खडा मसाला नाही का आपण बनवून ठेवतो. हा मग ते वाटण एकदम जरी करून ठेवलं ना ते एकदाच हे आता आखं वाटून तरी पण मस्त. आता एका कागदात काय बसायचं नाही मला 2 कागद करायला लागतात. हे एकात भरते. हे आपल्या कालवणा कुलवणाला असं आपली तयारीत आधी असल्यावर जरा बरं पडतं. तर बाणाने आज दिवसभरामध्ये म्हणजे कालच्या धरून नाही का बाणाई. हा काल धुतलं. हा मग कालच बनवायची होती पण काल टाइमच नाही गावला. मग काय केलं आज लवकरच उराकलं आणि मग घेतलं बनवाय म्हणलं. राहिलं की तसंच राहतंय. बोळबीळ नाही ना पडलेला नाही. कोरडेच काय बाणाई आज. कालवण केले डाळ कांदा होय हरभऱ्याच्या डाळ्याचं भिजाय घातली होती. तेल पांढरा पण म्हणतात ना त्याला. हा तेल पांढरा. आता बसायचे जेवायला पण. अगदी मस्त बाकी कालवण पण डाळ कांद्याचं चपात्या संग कांदा व्हायचं कापा की बाणाई. होय काप की डाळ कांद्याला कांदा कापलाच पाहिजे. हा ना दूध पण आहे जरा आता. घ्या बसून. सागर जेवलो का बोललो. आता जरा थंडी पण लागते. कधी थंडी लागते कधी जरा गरम होते. मस्त बाकी झाला डाळ कांदा.